मैत्रिणींनो, रुचिरा खवयामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण करणार आहे कढीपत्त्याचे भजे। आपण कांद्याचे भजे आणि बटाट्याचे भजे, भरपूर भजेचे प्रकार आपण करतच असतो। तर आज आपण करणार आहे कढीपत्त्याचे भजे। कढीपत्त्याचे भजे एकदम कुरकुरीत आणि पौष्टिक आहे, कारण की आपण कढीपत्ता वापरत असतो आणि आपण सगळे कढीपत्ता काढून टाकतो, पण एकदम कुरकुरीत होतात हे भजे। आणि कढीपत्त्याचे पण भरपूर फायदे आहेत। केसांसाठी चांगले आहे, त्वचासाठी चांगले आहे, रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि वजन नियंत्रण करण्यास पण मदत होते कढीपत्ता खाल्ल्याने। असे भरपूर बहुगुणी असा हा कढीपत्ता आहे। आता आपण कढीपत्त्याचे भजे करणार आहे, त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघूया। आपण असं कढीपत्ता स्वच्छ धुवून घेतला। हे आपण पानं घेतले आणि आपण हे असे दांड्यासकट घेतले। हे धुवून घेतले, पण हे दांड्यासकट केले। आपण दोन प्रकारे करणार आहे। आता आपण त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघूया। हा कांदा आणि कढीपत्ता आणि बेसन आपण करणार आहे, आणि याच्यात आपण नुसतं बेसन वापरणार आहे। आता आपण त्याच्यात तिखट, हळद, मीठ आणि तांदळाचं पीठ टाकणार आहे, आणि ओवा आणि कोथिंबीर आणि मिरची, हिरवी मिरची। आता आपण मिक्स करूया। याच्यात आपण कांदा मिक्स केला आहे। आता आपण याच्यात लाल मिरची टाकूया, आणि आपण याच्यात पण आपण लाल मिरची टाकू थोडी, याच्यात टाकूया थोडी। आपण याच्यात हिरवी मिरची नाही टाकणार आहे। याच्यात हळद टाकूया, याच्यात पण हळद टाकूया, चवीनुसार मीठ टाकूया, आणि याच्यात चवीनुसार मीठ टाकूया। आता आपण तांदळाचं पीठ टाकूया, आणि याच्यात पण आपण तांदळाचं पीठ टाकूया। आता आपण याच्यात ओवा टाकूया, याच्यात पण आपण ओवा टाकूया। याच्यात आपण मीठ मीठ नाही टाकलं, याच्यात आपण मीठ टाकूया चवीनुसार। आणि आता त्यात कोथिंबीर टाकूया आणि हिरवी मिरची टाकूया। याच्यात कढीपत्ता टाकूया। हा कढीपत्ता आपण याच्यात कांदा पण टाकला आहे बघा। आपण कांदा आणि कढीपत्ता टाकला, आणि हिरवी मिरची, तिखट, थोडंसं लाल मिरची पावडर, हळद, मीठ आणि असं टाकलं आहे, आणि तांदळाचं पीठ आणि बेसन। हे आपण पाणी लागेल तेवढंच टाकायचं। पण याच्यात सगळा कढीपत्ता टाकून घेऊया। आता आपण ते सगळं मिक्स करूया असं, आणि पाणी जास्त नाही टाकायचं, जेवढं लागेल तेवढंच पाणी टाकायचं याच्यात आपण। त्याच्यात आपण थोडं पाणी मिक्स, आता थोडं याच्यात पाणी टाकायचं, आणखी थोडं पाणी लागेल आपल्याला। घट्ट भिजवायचं बघा। हे जर आपण कांदे भजीला करतो ना, तसंच घट्ट भिजवायचं। त्याच्यात आपल्याला पाणी नाही लागणार, एवढ्याच पाण्यात आपलं होऊन जाणार। आता आपण दुसरं पीठ भिजवूया। असे हे पूर्ण अख्खे टाकून असं भजी करणार आहे। एवढ्या पानं याच्यात आपण पानं घेतले होते, आणि याच्यात कांदा मिक्स केला होता। आता आपण हे जरा पातळसर भिजवायचं, म्हणजे आपल्याला ते पाण्याच्या दांड्या जे आहे आपण कढीपत्त्याच्या, ते अजून पाणी लागेल याला, म्हणजे ते आपल्याला कढीपत्त्याचे अख्खे जे घेतले आपण त्याच्यात ते बुडले गेले पाहिजे, म्हणजे पूर्ण त्याला कव्हर व्हायला पाहिजे असं, म्हणून पातळ करायचं आहे जरा। असं आपण घेतलं होतं बेसन, तांदळाचं पीठ, मीठ, ओवा, हळद असं टाकलं आपण। हे आपण असं छान फेटून घेऊया। हे अख्खे करणार आहे याच्यामध्ये, त्यामुळे आपण हे जरा पातळसर भिजवलं आहे बघा, असं पातळसर भिजवलं आहे। आता आपण तेल तापत ठेवलं आहे, चांगलं तापत आलं आहे। आता आपण हे भजे टाकूया याच्यात कढीपत्त्याचे। याच्यात आपण कांदा पण मिक्स केला आहे, आणि कढीपत्ता आहे।
एकदम घट्ट भिजवायचं, जसे आपण कांद्याच्या भज्याला भिजवतो ना तसं, म्हणजे कुरकुरीत होतील तुमचे भजे. आपण याच्यात सोडा वगैरे काही नाही वापरला तरी छान कुरकुरीत होतात. त्याच प्रकारचे भाजी खाऊन कंटाळा आला तर हा एकदम छान पर्याय आहे, वेगळा चेंज आहे. एकदम कुरकुरीत आणि पौष्टिक आहे. आपण कढीपत्ता पोह्यात टाकतो, उपम्यात टाकतो, पण काढून टाकतो. पण असं मुलांना करून दिलं तर ते नक्कीच भजे कढीपत्त्याचे खातील. पाऊस पडत आहे आणि गरमागरम अशी कढीपत्त्याचे भजे केले, कांदा टाकून करा, तर मुलांना नक्कीच आवडेल. आणि पौष्टिक आहे, केसांसाठी, त्वचेसाठी. रोगप्रतिकारशक्ती वाढते आपल्या कढीपत्त्यामुळे. डायबिटीज कंट्रोल होण्यास, नियंत्रण करण्यास मदत करते. असे भरपूर कढीपत्त्याचे फायदे. आता आपण प्लेटमध्ये सर्व करूया. पातळ पीठ भिजवलं होतं बघा. हे जरा, हे पहिलंवालं आपलं जरा घट्ट होतं, नुसते कढीपत्ता कांद्याचं. आता आपण हे पातळ भिजवलं, याच्यात आपण सगळं कोटिंग करून घ्यायचं. हे सगळं कढीपत्त्याचं आहे आणि आपण तळायला टाकूया. त्याच्यात सगळं छान कुरकुरीत झालं आहे बघा. पण आता हे म्हणजे दांड्या लागलेले अख्खे आपण केले. हे आता आपण दुसऱ्या साईडने काढलं की बघा, असे फक्त पानांचे केले आणि एक कांदा टाकला त्याच्यात बाकी. आणि याला थोडंसं पातळ भिजवावं लागतं काय आपल्याला पूर्ण. आता आपण दोन्ही साईडनी सोनेरी झाले की प्लेटमध्ये काढूया, मध्ये सर्व करूया. आपले झाले आहे बघा. हे झटपट कुरकुरीत होतं. त्याचे भजे रेडी आहे. आपण हे बघा, हे आपण अख्खे केले, म्हणजे असे दांड्या सगळं एकदम कुरकुरीत होतात, छान होतात कढीपत्त्याच्या दांड्या सगळं. आणि हे आपण असे केले, कांदा आणि कढीपत्ता, भरपूर कढीपत्ता आवाज बघा, एकदम छान कुरकुरीत होतात. तुम्ही नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. आणि रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. लवकरच भेटूया अशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, आनंदित राहा. तुमचा असाच सपोर्ट आणि प्रोत्साहन मला देत राहा. थँक्यू.